येस चला लगेचच सुरुवात करायची आहे. विपुल गोलंदाजी मार्कवर विपुल आपण पाहतोय. चला 10 रनाची पॅनलाइज केल्या आयोजकांचा निर्णय आपल्याला आहे. 10 रनांनी पॅनलाइज केलं याची दक्षता घ्या. म्हणजे 10 धावा डायरेक्ट स्कोरबोर्डवर ॲड केल्या जातील. 10 पासून स्कोरबोर्ड चालू होईल. स्कोरर विपुलचा पहिला चेंडू सुरेख असा क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळाले. आज जर पाहिलं तर ढेबेवाडी या संघाचा विचार केला तर 300-350 किलोमीटरचा प्रवास करून आज या घनसोली नवी मुंबई नगरीमध्ये या पिंक सिटीमध्ये त्यांनी आगमन केलंय. त्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. वा बाई वा, सुरेख असा फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. डीपमध्ये खेळाडू आहे. एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केस्टार करंद्रेवाडी संघ आपल्याला पाहतोय फलंदाजी करताना. टॉस जिंकला डायमंड स्पोर्ट्स ढेबेवाडी ह्या संघाने. आज जर पाहिलं तर नायकबाचं दर्शन घेऊन ढेबेवाडी स्टँडवरून गाडी पकडून 300-350 किलोमीटरचा प्रवास करून या नवी मुंबई नगरीमध्ये आले. ते सर्व खेळाडू कालच्या दिवसात पाहिलं तर त्यांचा खडतर प्रवास संपूर्ण रात्र अक्षरशः आपण जर पाहिलं तर ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांची गेली आहे. आणि आज मैदानाच्या आतमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी डायमंड स्पोर्ट्स ढेबेवाडी यांना आपण पाहतोय. विपुलची सुरेख अशी गोलंदाजी, त्याचबरोबर आपण पाहतोय गोलंदाजीचा अचूक टप्पा आणि लाईन लेंथ पाहायला मिळते. खेळाडू तैनात जरूर आहे. पहिला धक्का लागेल का? आणि यस, पहिला धक्का लागला. पहिला वेग तो मिळून दिला विपुलने. फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच संदेशला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानात पाठवायचा, कारण आता इथून पुढे कोणत्याही संघाची मात्र दयागया केली जाणार नाही. वेळेमध्ये सामने खेळवलेच जातील. कोणत्याही संघाने यूट्यूब बघून येऊ नका. सामने वेळेमध्ये सुरू आहेत. दिलेल्या टायमामध्येच आपण हजर राहायचं आहे, अन्यथा कडक शिस्त हीच पाटण तालुका असं आपली ओळख आहे. आणि जो संघ लेट करेल त्याला मात्र आयोजक जो निर्णय घेतील त्याला मात्र सामोरं जावं लागेल. अन्यथा 1 ओव्हर कमी केली जाईल किंवा पेनल्टीच्या धावा दिल्या जातील. दोनपैकी एक निर्णय मात्र आयोजन कमिटी देईल, त्याला मात्र आपल्याला सामोरं जावं लागेल. याची दक्षता आपण घ्यायची. जो संघ लेट येईल त्यांच्यासाठी ही वॉर्निंग असेल. वा बाई वा, सुरेख असा फटका, मागचा पाय वाकवला आणि वा बाई वा, नेत्रदीपक उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख अशी फलंदाजी, फलंदाज रोहनच्या बॅटमधून आपण पाहतोय. आलाय इट्स हाय हँडसम मॅग्निफिसंट षटकार. येस, आयोजन कमिटी आपल्याला विनंती असेल चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर लगेचच मैदानात कसा येईल याची मात्र दक्षता घ्या, कारण आज जर पाहिलं तर संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला 17 ते 18 सामने आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आणि जर पाहिलं तर आयोजन कमिटी देखील आपलीच आहे. त्यासाठी संपूर्ण खेळाडूंना देखील विनंती करतो की आपण देखील सहकार्य करायचं आहे. टॉपेज एज कुठेतरी लागले. कॅच इटचा कॉल. सुरेख असा झेल. हर्षल सुरेख असा झेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. या आकड्यावर डबल डिजिट 11 धावा म्हटलं तर शुभ शकून म्हणायला हरकत नाही. 1-1-2 अशी अवस्था के स्टार कळंद्रेवाडी या संघाची पाहायला मिळते. 11 धावांचा विचार केलात ना तर शुभ शकून म्हटलं जातं 11 या आकड्याला. डबल डिजिटमध्ये जाणारी पहिली संख्या म्हणजे 11, दुसरी संख्या म्हणजे 11. 11 धावा मैदानावर. त्याचबरोबर गणपतीला पाहिलं तर 11 दुर्वा, 21 दुर्वा आपण वाहतो गणपतीला. आणि शगुन लग्नामध्ये द्यायचं झालं तरी 11 रुपये, 21 रुपये, 101 रुपये असं आपण
शगुन देखील दिला जातो. आणि त्याच 11 धावसंख्या. चला स्पीडअप करा. आपल्या या मॅचसाठी पहिलेच फार वेळ गेला आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. येस मिस्टर प्रेसिडेंट, आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. विनोद दादा, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. चला मॅच मात्र सुरू ठेवायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय, हर्षलला पाहतोय. लेफ्ट आर्म फास्टर, मिडियम फास्टर गोलंदाज. सुरेख असा फटका. फलंदाज वा बाई वा, राहुलच्या बॅटमधून आलाय. नेत्र दीपक षटकार. हर्षल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर स्टायलिश प्लेअरसाठी एक टॉवर फॅन आहे. आणि त्याचबरोबर आयवॉक कॅचसाठी आपण जर पाहिलं तर रेडबुल म्हणजेच गिव्ज यू विंग्स आपल्याला देण्यात येते, ती म्हणजेच देवा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून. जर्सी नंबर 48चा विचार केला तर सुरेश रैना इंडियन टीममध्ये त्यांचा जर्सी नंबर 48 होता. रेडबुल गिव्ज यू विंग्स म्हणतात, तेच आयवा कॅचसाठी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर स्टायलिश जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी टॉवर फॅन. कॅचची संधी. शुभम बाहुबली, काय सुरेख असं ट्राय केला. मित्रांनो, एफर्ट जर आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शुभमसाठी. ज्या ज्या वेळेस आम्हाला मैदानामध्ये घेतलं जातं त्या वेळेस आम्ही संपूर्ण 100% देऊ असं दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये. शुभम, माझी टीम असो किंवा दुसऱ्याची टीम असो, ज्या ज्या वेळेस मी मैदानात उतरणार माझं 100% देणार असं दाखवून देतोय शुभम कदम मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली म्हणून त्याची ओळख, शेडगेवाडीचा बाहुबली. गोलंदाजाने कमबॅक जरूर चांगला केला. षटकारानंतर 2 डॉट, त्यानंतर 2 सिंगल या ओव्हरचा लेखाजोखा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. वा बाई वा, सुरेख असा फटका. बॅकफुटला जरूर गेला. बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळाला. मात्र 30 यार्ड सर्कलमध्ये शुभम कदम यांचं सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 षटकांची होती समाप्ती. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केला गोलंदाज हर्षल याने. चला थोडंसं स्पीडअप ठेवा. डायमंड स्पोर्ट्स ढेबेवाडी संघ, आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे, कारण पाटण तालुक्यातून आपण जर बिलॉंग करताय तर शिस्तीचं पालन मात्र केलं जातं. लक्ष द्यायचं, सर्व संघांनी लक्ष द्यायचं. आज जे संघ खेळतील या चषकामध्ये, आजच्या दुसऱ्या दिवसामधील जे 16 संघ खेळतील त्यांनी मात्र लक्ष द्यायचं आहे की वेळेमध्ये सामने सुरू आहेत आणि वेळेमध्येच आपण हजर राहायचं आहे याची दक्षता घ्या. वारंवार आमच्या कॉम्बॉक्समधून देखील आपल्याला सूचना केल्या जात आहेत. विशाल उर्फ भैया या नावाने प्रचलित आपण पाहतोय. पाटण तालुक्यातून बिलॉंग करणारा ढेबेवाडीचा हा खेळाडू विशाल गोलंदाजी मार्कवर. भैया या नावाने प्रचलित आहे. कुठेतरी सोडण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र डॉट डिलिव्हरीची सांगता. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सुरेख अशी गोलंदाजी चालू आहे विशाल यांची. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट. तिसऱ्या चेंडूवर काय लिहिलंय, काय गुपित दडलंय. ट्रोकशर यॉर्कर खेळाडू तैनात जरूर केला. राजू आहे त्या ठिकाणी, एक सिनियर खेळाडू.
लेजंड खेळाडू ढेबेवाडी संघाचे लेजंड खेळाडू राजू दादा त्या ठिकाणी तैनात होते लॉंग ऑफला. पुन्हा एकदा मात्र पंचांचा यावेळी इशारा येतो. इट्स व्हाईट बॉलचा इशारा येतो आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा. या चषकामध्ये आपण जर पाहिलं तर सुरेख अशा चमचमत्या ट्रॉफीज, त्याचबरोबर गुणलेखक असतील, त्याचबरोबर समालोचक असेल. वा बाई वा, सुरेख असा झेल विपुल. आई वाक्यासाठी नक्कीच नोंद केली जाईल, विचार केला जाईल. ओके ओके, आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. नितीन सरांनी कालच्या दिवसात आम्ही नव्हतो त्यामुळे आमच्यापर्यंत माहिती आता पोहोचवलेली आहे. आमचे गुणलेखक म्हणजे समालोचकाचा आरसा, त्यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की मैदानाच्या बाहेर जो खेळाडू सुरेख कॅच पकडेल त्याला मात्र आईवा कॅचचा अवॉर्ड म्हणजे रेड बुल दिली जाईल, याची दक्षता घ्या. मैदानाच्या बाहेर जो सुरेख कॅच पकडेल ती आईवा कॅच मानली जाईल आणि प्रेक्षकांसाठी ही आईवा कॅच असेल. नवीन बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये. भैया काय सुरेख अशी गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये. वा बाई वा, फसवा चेंडू अक्षरशः शिट्ट्या वाजवत गेला यष्टीरक्षकांच्या हातात. या पुढील होणारी मॅच असेल ती म्हणजेच जो संघ जिंकेल तोच संघ खेळेल जाधववाडी या संघाबरोबर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. येस, चला बांबूची वाडी आणि सुपुगडे वाडी संघ आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. येस, आपण आज पाहिलं तर आजच्या संपूर्ण पहिल्या गटामधील ही दुसरी मॅच चालू आहे. तिसरी मॅच असेल बांबूची वाडी आणि सुपुगडे वाडी, त्याच्यानंतर त्रिमूर्ती 11 घोटील आणि धामणी. त्रिमूर्ती 11 घोटील आणि धामणी एक्सप्रेस दोन्ही संघांनी देखील तयार राहायचं आहे. त्यानंतर मस्करवाडी नंबर 2 आई भराडी माता धामणी, पवनपुत्र 11 काजरवाडी, फरतरवाडी, आई भराडी माता कोळेकरवाडी, मस्करवाडी नंबर 1 गलमेवाडी आणि मोरेवाडी. आजचा हा संपूर्ण लॉट असा असेल. संपूर्ण संघाने आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये हजर राहायचं आहे, कारण आता जर पाहिलं तर सईद गोलंदाजी मार्क जर्सी नंबर 1. यस, बांबूची वाडी आणि सुपुगडे वाडी आपण तयार राहायचं आहे. यस, पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावर. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यस, संत बाळूमामा 11 सुपुगडे वाडी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. बांबूची वाडी संघ आपण देखील तयार राहायचा, आपला स्क्वॉड देखील तयार ठेवायचा. आपण जर यूट्यूबला ऐकत असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील तयार राहायचं आहे, कारण आपली मॅच असेल. वा बाई वा, ट्रोकशर यॉर्कर जरूर होता. सईद एक यंग टॅलेंट डायमंड 11 ढेबेवाडी या संघाचं. जर पाहिलं ना तर पाटण तालुक्यातील भरीभाती माहिती आमचे श्रीकांत सर असतील, त्याचबरोबर भरत सर असतील. यांच्या जवळचा तालुका कोणता असेल ना तर तो म्हणजेच पाटण तालुका, आणि ढेबेवाडी त्यांच्या हृदयाच्या जवळची टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि ढेबेवाडीचा बाजार फेमस पाटण तालुक्यातील अशी माहिती आमच्यापर्यंत पोचते, कारण पाहिलं तर आम्ही आजपर्यंत त्या भागामध्ये कधी गेलो नाही, त्यामुळे आमच्याकडून ती माहिती पोचते. आणि जर पाहिलं तर बाजूबाजू शेजारी असे मालदण आणि ढेबेवाडी पाहायला मिळते. त्यामुळे भरत जाधव सरांच्या एकदा अक्षरशः हृदयाच्या जवळची टीम म्हणजेच डायमंड 11 ढेबेवाडी हा संघ म्हणायला हरकत नाही. सुरेखाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. आज 300-400 किलोमीटरचा प्रवास करूनही आज नवी मुंबईमधील या पिंक सिटी मैदानात आम्ही का आलोय, आमचा जलवा दाखवण्यासाठी आलोय. हे दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सईद.
चौथं षटक कसं हाताळावं याचं उत्तम उदाहरण आतापर्यंत पाहिलं तर 3 धावा खर्च करून एक गडी बाद केलाय सईद याने. जर्सी नंबर 1चा विचार जर केला तर सध्याच्या घडीला KL राहुल याचा जर्सी नंबर 1 आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच जर्सी नंबर 1 सईद आपल्याला पाहायला मिळतोय. पण सूर्यकाशी गोलंदाजी थोडासा लेट जरूर झाला पण लेट पण थेट असं आम्ही करतोय असं मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत डायमंड 11 ढेबेवाडी हा संघ. कोई बात नाही, धाराणाची पेनल्टी असू द्या, आम्ही त्याच्यात पण आम्ही खुश आहोत आणि त्या घेऊन देखील आम्ही खेळू शकतो. मैदानाच्या आतमध्ये फायटिंग टोटल आम्ही डिफेंड करू शकतो. अटॅकर मात्र एकच धाव. चला चेंडू लगेच घेऊन या शुभम दादा, चेंडू घेऊन यायला सांगा. प्रथमेश बाळा चेंडू घेऊन या मागून. चोवीस चेंडू आणि 39 धावांचं लक्ष असेल. 28 धावा झाल्यात आणि 10 धावा पेनल्टीच्या अशा 38 धावा केल्यात केस्टार 11 कळंद्रेवाडी या संघाने आणि 39 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच आपण पाहिलं तर डायमंड 11 ढेबेवाडी संघासमोर. नियस पाटण तालुक्याची शिस्त आपण पाहतोय, लाईनअप करूनच मैदानात जायचंय आणि लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय. ही शिस्त आपल्याला मिस्टर प्रेसिडेंट यांच्या माध्यमातून पोचवली जाते. शिस्तीचं कडक पालन, नियमांचं कडक पालन कसं केलं जाईल याच्यावर मात्र आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपले कुटुंब प्रमुख म्हणजेच इंग्लिशमध्ये त्यांना मिस्टर प्रेसिडेंट आज हे नाव त्यांना सुपूर्त केलं भरत जाधव सरांनी. तेच मिस्टर प्रेसिडेंट यांची नजर असेल. त्याचबरोबर या स्पर्धेचे या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी यांची देखील कटाक्ष नजर या स्पर्धेवर असणार आहेत. चला ढेबेवाडी संघ आपले फलंदाज लगेचच मैदानात पाठवायचे. येस, स्कोरमध्ये थोडंसं करेक्शन केलं जात आहे. 27 धावा आपल्या झाल्यात आणि 10 धावा पेनल्टीच्या अशा 37 धावा झाल्यात आणि 38 धावांचं टार्गेट असेल डायमंड 11 ढेबेवाडी या संघासमोर. दादा बरोबर, 38 धावांचं टार्गेट आम्ही सांगतोय. 37 धावा त्यांच्या झाल्यात आणि 38 पेनल्टी पकडून 37 धावा झाल्यात आणि 38 धावांचं लक्ष असेल 24 चेंडूमध्ये. यस, फलंदाजाचा श्री आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय. सन्माननीय दीपकदादा रेटरेकर मनसेचे सर्वा त्यांच्या माध्यमातून
विशालच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक विशालच्या प्रत्येक षटकारासाठी आलंय. हर्टेकर साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण गावातील खेळाडूंवर कसं प्रेम दाखवायचं हे आपल्याला पाहायला मिळते. चला जाऊया मॅचच्या दिशेने. आपण श्री आलाय आणि विशाल स्ट्रायकिंग एंडला श्री, नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल आणि राहुल एक अनुभवी गोलंदाज 38 धावांचा पाठलाग करतात. पहिल्या चेंडूवर वा बाई वा, सुरेख असा फटका, क्षेत्ररक्षक ठेवलाय आर के त्या ठिकाणी आहेत तोपर्यंत. येस नो वेट, डोळ्यामध्ये इशारा झाल्याने थांब मित्रा थांब, वेट अँड वॉचची भूमिका पाहायला मिळते. आता स्ट्रायकिंग एंडला विशाल, विशाल गोडांबे भैया या नावाने एक आयकॉनिक खेळाडू म्हणून ज्याची वर्णी पाटण तालुका एकवाडी एक संघामध्ये लागते, तोच विशाल गोडांबे आपल्याला पाहायला मिळतोय. भैया या नावाने प्रचलित आणि त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक म्हणजेच शुभ शकून जीपे केला जाईल दादांकडून. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. पाहिलं तर MCA लेवलचे क्वालिफाय पंच आपल्याला या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भगत सर आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. टॉप एज एलिव्हेशन कुठेतरी फसलाय. 1 2 3 चेंडू झालाय, धरणीला दान मिळालाय. विशाल भैया याला जीवनदान. मित्रा ही कॅच सोडलीस की मॅच सोडलीस, कारण विशाल असा फलंदाज आहे ना, त्याला जीवदान मिळाल्यावर संधीचं सोनं करतो आणि त्याच विशालची कॅच मात्र सोडली आहेस. संधी निर्माण केली होती. आज जर पाहिलं तर 300-400 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी मी का आलोय त्याचा उत्तम नमुना दाखवेल. आता मग थोड्याच वेळात कॅचचा सोडली आणि विशालचा हाहाकार मैदानात पाहायला मिळेल की गोलंदाज अनुभवी आहे, ते कमबॅक करतील. शफल झालाय त्यामुळे कुठेतरी पंचांनी निर्धाव चेंडू. डॉट डिलिव्हरीची सांगता झाली आहे. पहा ऐसा नाही तो वैसा सही, काय सूर्यरेखाचा फटका, पंचांचा इशारा येतोय. 1 बाउंस चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार, स्विच हिटचा फटका. या फटका असा आहे ना, लागला तर आबाद नाही तर बरबाद. मात्र विशालच्या बॅटमधून लागल्यावर तो आबादच होतो, बरबाद होत नाही. तर चौकार किंवा षटकार त्या फटक्यावर लिहिलेलाच आहे. का मला आयकॉनिक खेळाडू म्हणून माझी वर्णी लागते, का माझ्याकडे एक महत्त्वाचा खेळाडू डायमंड स्पोर्ट्स ढेपेवाडीच्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू माझ्याकडे म्हणून का बघितलं जातं, याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये विशाल गोडांबे भैया देताना आपल्याला पाहायला मिळतोय. डायमंडसारखा चमकतोय. म्हटलं होतं ना मित्रा, कॅच सोडलीस की तू मॅच सोडलीस, कारण विशालची कॅच सोडणं किती महागात पडू शकतं याचं मात्र उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये विशाल गोडांबे भैया दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत पाहिलं तर भैयाच्या बॅटमधून 10 धावा, 2 चौकार, 1 डबल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंगला श्री पाहिलं तर सिंगल धाव काढून दिला, कारण श्रीला देखील माहिती आहे की भैया एक हार्ड हिटर फलंदाज आहे. सन्माननीय आपण जर पाहिलं तर विराट कोहलीचे डायट फॅन सन्माननीय साई सुतार सर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मंगलमूर्ती 11 मराठवाडी या संघाचे ते खेळाडू आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. रनआउटची संधी, संधीचं सोनं करता आलेलं नाही. बघता बघता एकेरीला दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट केलंय आणि 3 धावा बघता बघता डोळ्याच्या नजरेखालून चोरल्या. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15. पूर्वार्धामध्ये पाहिलं तर पहिल्या षटका अखेरीस 11 धावा होत्या, उत्तरार्धामध्ये 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यस
संत बाळूमामा 11 सुपुगडेवाडी संघ विचार केला तर एक अनुभवी संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर साईदादा सुतार विराट कोहलीचे डायहार्ट फॅन त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मंगलमूर्ती चषक 2025मध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे आणि खेळाडूंचे मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आहेत. जाऊयात मैदानाच्या दिशेमध्ये. तिथे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अजय आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. पंच आपण देखील सांगायचं भगत सर, आपण देखील दोन्ही संघाला सांगायचं कारण वेळ फार झाला आहे आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहिलं तर 17 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्याच फायनल सेमीफायनल पकडून, त्यामुळे थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. अजय निघालाय गोलंदाजी मार्क करून. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. सुरेख असा चेंडू, पुढचं दार रिकामा ठेवलं तर मागच्या दाराने चोरी करून गेलाय गोलंदाज विशाल गोडांबे. भैया मोठा धक्का, मोठा मासा गळाला लावण्यात यश आलाय गोलंदाज अजय याला. आणि कॅप्टन वर्सेस कॅप्टन बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं होतं, त्यामध्ये बाजी मारली ते म्हणजेच केस्टर कळंत्रेवाडीच्या कॅप्टनने. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या दिशेने जायचंय. यस मोठा बंधू आऊट झाला म्हणून काय झालं, माझ्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि मी देखील आता मैदानाच्या आतमध्ये जाऊन चौकार षटकारची आतिषबाजी करू शकतो. आणि जर्सी नंबर 33 म्हणजेच कालच्याच T20मध्ये आपण जर पाहिलं तर 7 चेंडू 31 धावांची भरदार खेळी करणारा हार्दिक पांड्या याचा जर्सी नंबर 33 कुंफू पांड्या म्हणून ज्याची ओळख. आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करू नका. पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायची सवय लावू नका. हे महत्त्वाचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आम्ही कुणाच्या पुढे पुढे जाणार नाही, आम्ही गावावरून आलो आहे, आम्ही लाचार नाही, आम्ही 350 किलोमीटरचा प्रवास करून या चषकामध्ये खेळायला आलो आहे हे दाखवून देत आहेत डायमंड डेबीवाडी. आमचे खेळाडू जरूर कमी आहेत, मात्र आमची जिद्द, आमची चिकाटी मैदानात आम्ही दाखवून देऊ. आम्ही पेनल्टी घेऊन खेळू, आम्हाला मान्य आहे, मात्र आम्ही जिद्द खेळू, शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही धावांसाठी धावाधाव करू असं मैदानाच्या आतमध्ये डायमंड स्पोर्ट्स डेबेवाडी हा संघ दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळतोय. विपुलकडे देखील ताकद आहे, क्षमता आहे, नजाकत आहे. मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पाहूया काय घडेल. पुढचा चेंडू अजयचा, सामना करेल विपुल. अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. भगत सर आणि त्यांचं संपूर्ण पॅनल आजच्या या 2 दिवसीय स्पर्धेसाठी म्हणजेच मंगलमूर्ती चषक 2025साठी आपल्याला पाहायला मिळणार, अनुभवायला मिळणार आहे. तर पंचांची सुरेख अशी भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. संदीप परशुराम पवार SP सर यांच्या स्मरणार्थ आपण हा चषक पाहतोय. श्री मंगलमूर्ती चषक 2025 आणि एस धामणी एक्सप्रेसच्या सर्व खेळाडूंचं देखील सहर्ष स्वागत. एक अनुभवी खेळाडू आहेत, त्यांना देखील आपण इन अँड ॲक्शनमध्ये दादांना पाहणार आहोत. रोहित दादा धामणी एक्सप्रेसचे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांनी जिथे कुठे मॅच असेल आम्हाला पाहिलं ना तर आम्हाला आवाज दिल्याशिवाय दादा जात नाहीत. रोकोचे डायहार्ट फॅन आहे रोहित लोकरे दादा. आणि आपण जर पाहिलं तर पाटण तालुक्याचा चिता हर्षद लोकरे यांचे मोठे बंधू देखील आहेत. चला थोडंसं पंच भगत सर थोडंसं स्पीडअप ठेवा मॅचला, कारण आज संपूर्ण दिवसामध्ये भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र सिंगल डबल. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा भाई, करना है तो कुछ बड़ा करना पडेगा आणि मोठं काहीतरी करावं लागेल विपुलला, कारण विशाल भैया नाराज होऊन परतला असेल आणि डगआउटमधून नक्कीच आपल्या भावाला संदेश देतोय, दादा एक मारायचा आहे, ओव्हरला एक कनेक्ट करायचा आहे, बाद झालं, तुझं काम झालं असं सांगतोय विशाल भैया डगआउटमधून.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खालती राहिलाय चेंडू, खालती राहिलाय. 13 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. अजून देखील 13 चेंडू 19ची गरज. मात्र क्षमता आहे, नजाकत आहे. या चेंडूवर जर चौकार षटकार येतो ना तर मॅच कुठेतरी बनते. या चेंडूवर डॉट आला तर मॅच बनेल कळंत्रेवाडी संघासाठी. मात्र पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रात म्हणजे आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत ते म्हणजेच 18 धावा. 12 चेंडू 18ची गरज. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय मॅचमध्ये. आणि पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये देखील पूर्वार्धामध्ये 20 धावा होत्या, उत्तरार्धामध्ये देखील 20 धावा आहेत. पूर्वार्धामध्ये 2 विकेट गेल्या होत्या, उत्तरार्धामध्ये 1 विकेट गेली आहे. चला जरासा स्पीडअप ठेवा. केस्टर कळंत्रेवाडी संघ आपल्याला विनंती करतो की आपण थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या नावात जय आहे तो विजय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या आधी देखील अजयने गोलंदाजी केली होती. आता अजय आणि विजय ही जोडी स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतोय. विशाल आउट झाल्यानंतर श्रीला जबाबदारी घ्यावी लागेल, त्याचबरोबर विपुलला जबाबदारी घ्यावी लागेल. 12-18चं समीकरण एक मोठा फटका मॅचमध्ये कमबॅक करून देईल. कॉट बिहाइंड द विकेट, आउट आहे का? पंचांचा बोट आकाशाकडे. श्रीला मात्र परतावा लागेल. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाचा ताबा घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सर राजू दादा एक अनुभवी खेळाडू, क्षमता आहे, नजाकत आहे त्यांच्याकडे देखील. आणि 11 चेंडू आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज. एखादा मोठा फटका आला तर मॅचमध्ये कमबॅक करतील. आणि लेजंड खेळाडू आहे आणि सिक्सर किंग म्हणून त्यांची देखील ओळख आहे. डायमंड स्पोर्ट्स डेबेवाडी. आणि खूप अनेक वर्षानंतर जवळजवळ मैदानामध्ये उतरताना आपण त्यांना पाहतोय. मुंबई नगरीमधील या सीझनमधील पहिला सामना त्यांचा आपण पाहतोय. पाटण तालुक्यातील आपण जर पाहिलं तर राजूदादांची ओळख सिक्सर किंग म्हणून आहे. त्यांच्या काळामध्ये पाहिलं ना एक लेजंड खेळाडू आहेत, त्यांच्या काळामधील सिक्सर किंग म्हणून त्यांची ओळख होती. आज ती चमकधमक दाखवावी लागेल आणि ती चमकधमक त्यांच्याकडून पाहायला मिळेल का डायमंड स्पोर्ट्स ढेबेवाडी या संघाला. स्टान्स जर पाहिला ना, स्टान्स त्यांचा सुरेखाचा स्टान्स, मिडल स्टंपला त्यांचा स्टान्स आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन सासावून मारण्याचा प्रयत्न. शेर बूढ़ा जरूर हो गया लेकिन शिकार करना अभी तक भूला नहीं, असं मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतात राजू दादा. जर्सी नंबर 41 नंबरचा विचार केला तर श्रेयस अय्यर याचा जर्सी नंबर 41 आपण पाहतोय. सध्याच्या घडीला इंजरीमध्ये झुंजताना त्याला आपण पाहतोय श्रेयस अय्यरला. आणि IPLमध्ये रिकवर होऊन मैदानात उतरताना नक्कीच पाहायला मिळेल श्रेयस अय्यर. आणि तोच जर्सी नंबर राजूदादांचा पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर आणि सुरेख असा फटका, ला जवाब फटका. मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पार. चौकार, मिळतील धावा 4-4-4. पहा डगआउट मधून विशालदादांचा संदेश पोहोचला जातोय. यस पंच, या चेंडूवर षटकार आहे सर, कारण 12व्या खेळाडूने चेक केलं. 12वे खेळाडू दोन्ही संघाचे आहेत, त्यांनी चेक केलं आणि दोन्ही संघांनी चेक केलंय.
एक मिनिट दादा, 12वे खेळाडू आहेत, चेक करतात दादा. दादा दादा चेक केला जाते, दोन्ही संघांचा 12वा खेळाडू आहे सर, चेकिंग केलं जाते. 12व्या खेळाडूने थोडीशी येस सर, चौकार आहे सर, चौकार आहे. यस, कारण दोन्ही संघांचा 12वा खेळाडू या ठिकाणी आहे, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं, त्यामुळे आम्हाला चेक करणं भाग होतं दादा. यस, पंचांचा निर्णय चुकू शकत नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर पंच देवदूतासारखे असतात. आणि आता जर पाहिलं तर आपण इक्वेशन आपल्या 8 चेंडू 13 धाव्यांची गरज, 8-13ची गरज, म्हणजे अजून एखादा असाच चौकार येणं गरजेचं आहे. थोडंसं स्पीडअप करा कळंत्रेवाडी संघ. पंच, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मात्र ताकीद करा, कारण आपल्याकडे आज वेळ फार कमी आहे, त्यामुळे आपल्याला स्पीडअपवर खेळावं लागणार आहे. आणि संपूर्ण मॅचेस आता टायमरवर खेळवल्या जातील इथून पुढे, आणि सर्व संघाने वेळेमध्ये हजर राहायचं आहे. डॉट डिलिव्हरीचे सांगता म्हणजे आता 7 चेंडू 13चं समीकरण, 7-13चं समीकरण. या चेंडूवर जर चौकार षटकार येतोय ना, तर मॅचमध्ये कमबॅक करतील डायमंड स्पोर्ट्स ढेबेवाडी संघ. हा चेंडूचा जर डॉट जातो ना, तर नक्कीच केस्टर कळंद्रेवाडी संघ खुश असेल गोलंदाजावर. काय घडेल या चेंडूवर, सर्व मॅच असेल. या चेंडूवर चौकार षटकार येईल ना, तोपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही हार मानणार नाही. जो मनामध्ये हारतो ना, तो रनामध्ये हारतो, मात्र आम्ही मनाने हारलेलो नाही, आम्ही रनात पण हारणार नाही. दाखवून देतोय विपुल, नाम तो सुनाई होगा, का आम्ही आज 350 किलोमीटरचा प्रवास करून या पिंक सिटीमध्ये खेळायला आलो आहे, नवी मुंबई नगरीमध्ये खेळायला आलो आहे, आणि न्यू इर्ती या मैदानावर खेळायला आलो आहे, हे दाखवून देतोय विपुल. भैया जरूर आऊट झाला आहे, त्याच्यानंतर मी कमबॅक करणार, मी देखील मारू शकतो. आता मात्र पाहिलं समीकरण, 6 चेंडू 7ची गरज, 6-7ची गरज. पाहिलं तर आमचे गुणलेखक नितीन पवार सर आमच्यापर्यंत प्रत्येक चेंडूची माहिती पोहोचवताना आमच्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. म्हटलं ना, जर पेनल्टी नसते तर आतापर्यंत मॅच संपली असती, मात्र पेनल्टीच्या 10 धावा. म्हणजे पाहिलेत ना, तर खेळामध्ये शिस्त किती महत्त्वाची आहे हे पाहायला मिळत आहे. शिस्तीचं पालन करायचं आहे, कारण पहा, एका संघाला पेनल्टी आम्ही आज लावली आहे, इथून पुढे सर्व संघांनी त्यासाठी टायमामध्ये या. जर पेनल्टी लागून घ्यायची नसेल तर टायमामध्ये या. त्यामुळे वारंवार आयोजकांकडून देखील आमच्या मार्फत आपल्यापर्यंत कॉल पोहोचवला जातो आहे की इथून पुढे ज्या टीम खेळतील त्यांनी देखील दिलेल्या वेळेमध्ये हजर राहा, नाहीतर आपल्याला देखील डायमंड 11 ढेबेवाडीसारखं पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 6 चेंडू 7ची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय यश यंग टॅलेंट या संघाचं, कळंत्रेवाडी संघाचं. फुलटॉस चेंडू, पंचांचा इशारा पाहू काय येतोय. नो +1 म्हणजेच 2 धावा, आणि पंचांचा पंखा गरगर फिरलाय, म्हणजेच उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट, फ्री हिट. आता मात्र समीकरण 6 चेंडू 5 धाव्यांची गरज, 6-5ची गरज. पहा कमबॅक केलाय. आता मात्र 5 चेंडू 5ची गरज. पहा डगआउटमधून वारंवार कॉल दिला जातोय, विशाल गोडांबे भैया याच्या माध्यमातून कॉल दिला जातोय, भावा सिंगल ढकल, सिंगल ढकल, कारण मॅच बॉलरांची आहे, त्यामुळे सिंगलमध्ये ढकल, बॅटला बॉल लाव. टॉपेज, आणि चुकी केली आहे, कुठेतरी चुकी केली आहे, नाराज असेल विशाल. 4-5चं समीकरण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शंतनू, नवीन फलंदाज शंतनू. ढेबेवाडी प्रीमियर लीग जी झाली गावाला, त्याच्यातील मिस्टर DPL म्हणून त्याची ओळख, जर्सी नंबर 9 शंतनू. लाल्या या नावाने हा फेमस खेळाडू. लाल्याला आज चमक दाखवावी लागेल, कारण समीकरण असेल 4 चेंडू 5ची गरज. 4-5ची गरज.
चला थोडंसं स्पीडअप करा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. दोन्ही साईडला मॅच अजून देखील ऑन. मॅच लोड केली की काय. सिंगल डबलची मॅच असताना आजकालच्या म्हटलं ना सर जेनझी, बरं सर जेनझी जमाना कशाला म्हणतात, याला म्हणतात 4-5ची मॅच आहे. सिंगल डबलनी मॅच खेळायची, जिंकायचं तर मोठा फटका मारून. आजकाल येणारा प्रत्येक खेळाडू असं म्हणतो की मी येऊन चौकार षटकार मारून जिंकवणार. 3 चेंडू 5ची गरज. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद. हर्षद थोडासा स्पीडअप घे मित्रा. 3-5ची गरज. म्हणजे आता जर पाहिलं ना तर प्रत्येक चेंडूवर चला थोडंसं स्पीडअप पंच बघत सर, थोडंसं स्पीडअप करायला सांगा. 3-5ची गरज. आता मात्र लेफ्ट आर्म फलंदाज मैदानाच्या मध्ये आतमध्ये हर्षल. हर्षलला जबाबदारी घेऊन खेळावी लागेल. चला थोडंसं स्पीडअप करा. सिग्नल काढून विपुलला स्ट्राईकवर आणणं गरजेचं असेल, कारण विपुलच्या बॅटमधून एक षटकार आलाय. पहा जो येतोय मारतोय, कॅच जातोय. 1-2-3 चेंडू झाला धरणीला दान. कॅच सोडली की मॅच सोडली. कॅच सोडली की मॅच सोडली. नितीन सर काय म्हणताल, कॅच सोडली की मॅच सोडली. यस 12वा खेळाडू देखील नाराज असतील, कारण दादा एक यंग खेळाडू आहेत. 12वा खेळाडू सुनील दादा देखील कमरेवरचा हात त्यांच्या डोक्यावर आला. मित्रा काय केलंस. महत्वाची मॅच. आधी विशालची कॅच सोडली, विशालने चौकार षटकार मारून मॅच क्लोज आणली. आता 3-5ची गरज असताना विपुलला स्ट्राईकवर आणलंस. काय केलंस हे. 2 चेंडू 4ची गरज. विपुलच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आता MS धोनी स्टाईलमध्ये मॅचला संपवेल की काय, की सिंगल डबल काढून मॅचला जिंकवेल. काय होईल मॅचमध्ये. 2-4ची गरज. का दिनेश कार्तिकने चॅम्पियन्स ट्रॉफी निराश ट्रॉफीला जशी मॅच फिनिश केली तशी मॅच फिनिश करेल. अपील केली मात्र पंचांनी अपील फेटाळले. आणि आता नक्कीच तुमचं नितीन सर ऐकतोय की काय विपुल, असं म्हणायला हरकत नाही. निदास ट्रॉफीमध्ये जसं दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून मॅच जिंकवली, तसं या चेंडूवर चौकार मारून विपुल मॅच जिंकवेल का, की गोलंदाज कमबॅक करेल, काय घडेल. 1-4ची गरज. 1-4ची गरज. धक धक. वा भाई वा. आवला देखा ताव. मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायची गरज नाही.